साई कमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव। 7 ते 17 सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि 20 ते 30% पर्यंत डिस्काउंट मिळवा। विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात, तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध। या बघा, खात्री करा आणि मगच खरेदी करा। ठिकाण साई कमल फर्निचर मॉल, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। 988147373353। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात केळेवाडी गावच्या शिवारातील गाढवदऱ्यामध्ये चोरांनी शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसून सशस्त्र जीवघेणा हल्ला केलाय। ही घटना मंगळवारी 10 सप्टेंबरला रात्री 2 ते 2:30च्या सुमारास घडली आहे। केळेवाडी गावातील पारनेर हद्दीच्या डोंगराच्या कुसेला वसलेल्या गाढवदऱ्यातील एकांतात 2 घरं असून मंगळवारी रात्री 2च्या सुमारास चोरीच्या उद्देशानं 3 ते 4 सराईत चोर वस्तीवर आले। त्यांनी शेजारी राहणाऱ्या ठमा बाळकू लामखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली, तर विश्वास मारुती लामखडे यांच्या घराच्या बाजूला ते दबा धरून बसले। रात्री 2:15च्या सुमारास विश्वास लामखडे यांच्या पत्नीला जाग आली असता त्या लघुशंकेसाठी घराच्या बाहेर आल्या। त्यावेळी त्यांना 3 ते 4 जण दबा धरून बसलेले दिसले। त्यांनी आरडाओरडा केला आणि घराच्या पडवीत पळ काढला। पडवीचा दरवाजा बंद करून घेतला, मात्र घराचा दरवाजा उघडा होता। त्यांच्या आवाजानं लामखडे यांना जाग आली। ते घराबाहेर येण्यास निघाले, त्यातच सराईत चोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, कुऱ्हाड आणि चाकूनं जीवघेणा हल्ला केला। लामखडे यांनी देखील स्वतःचा बचाव करत त्यांच्याशी झटापट केली। आपला बचाव करताना त्यांनी घरातून शेतामध्ये पळ काढला, मात्र या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी बालंबाल बचावली आहे। या घटनेत घरातून 7,000 रुपयांची रोकड लंपास झाली आहे। या दरम्यान चोरांनी त्यांच्या घरामध्ये घुसून उचकापाचक केली, मुद्देमाल गुंडाळून घाईगडबडीत पळ काढला। त्यातील दोघांचे सँडल तर एकाचं बूट आणि बॅटरी तसेच मनगटी घड्याळ घटनास्थळावर सापडला आहे। विना चप्पल डोंगराच्या दिशेनं चोरांनी पलायन केलंय। हा सर्व प्रकार सुरू असताना शेजारील ठमा लामखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली असल्यामुळे तेही हतबल झाले, मात्र त्यांनी फोनद्वारे गावातील तरुणांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घराची कडी काढली, तर जखमी शेतकरी विश्वास लामखडे यांना बोटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तेथून त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा इथं हलवलं गेलंय। दरम्यान घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, उपनिरीक्षक निवांत जाधव, सुनील आहेर, कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले, कॉन्स्टेबल बाबूराव गोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी देखील घटनास्थळाला भेट देत श्वान पथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करत घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव। कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।